तर आता आपण किल्ले रायरेश्वर वरती असणारे श्री शंभू महादेवाच्या मंदिराकडे चाललेलो आहोत. तर रस्त्यामध्ये जात असताना मला इथे हे गवताच्या पेंड्या दिसल्या. तर मग हे गवत कशासाठी असेल किंवा का कापलं असेल असा प्रश्न माझ्या मनात आला. तर मला समोरच एक दादा बसलेले दिसलेत. तर मग आपण त्यांना विचारूया, दादा हे गवत तुम्ही कशासाठी कापले? हे म्हणजे आता आम्हाला पावसाळ्याला आता हे आम्ही कापून ठेवतो आणि पावसाळ्यात गुरांसाठी घरामध्ये भरून ठेवायचं आतमध्ये. पावसाळ्यात वला चारा होतोपर्यंत त्यांना ते घालावं लागतं गवत त्यासाठी, कारण दुसरं काही ते साधन नाही दुसऱ्या वैरणीचं. त्यामुळं कळपा वगैरे आमच्याकडे ज्वारी वगैरे होत नाही. त्यामुळे हे गवत पावसाळ्यासाठी आता कापून ठेवायचं. नंतर मग ते वरती गोठ्यामध्येच माळा असतो, त्या माळ्यावरती रचून ठेवायचं. मग पावसाळ्यात जास्त पाऊस होतो आमच्याकडं. मग पावसाळ्यात काय होतं, थंडी जास्त असल्यामुळं गुरांना गायांना काय तर थंडी भरते अंगात. ती रात्री दिवसा फिरून आलेत की रात्री आले की त्याच्या पुढ्यात टाकळी वाळखं तर त्यांची मग थंडी उडती. त्यासाठी हे गवत आम्ही काढून ठेवतो. अच्छा, हे किती दिवस टिकतं मग? हे काय पुढच्या वर्षीपर्यंत टिकतंय ठेवलं तर. म्हणजे हे असं खराब वगैरे नाही खराब होत नाही. त्याला जर माळ्यावरती रचून ठेवलं ना ते खराब होत नाही. ह्या वर्षीचं पुढच्या वर्षी पण वापरू शकतो. म्हणजे ह्याचा म्हणजे कालावधी खूप जास्त आहे. हो. अच्छा, तर मग मित्रांनो तुम्ही पाहू शकता की आपल्या महाराजांच्या काळात सुद्धा जे गाई वासरे हे जे महाराज त्या काळात असायचे त्यांच्या, तर त्यांच्यासाठी सुद्धा अशीच गवत किंवा चारा त्या काळी वापरत असतील. हीच पद्धत असणारे जे येथील लोक आहेत ती पुढे म्हणजे पुढच्या पिढीकडे देत आहेत. तर नक्कीच दादा खूप छान. चला मित्रांनो, पाहूया आपण किल्ले रायरेश्वरवरील असणारं मंदिर.